प्रभू म्हणतो तू माती आहेस. माती म्हणजे काय समजतं का तुम्हाला? धक्का लागला, मग धक्का तरी मारणारा कोण आहे? शास्त्रामध्ये लिहिले, वचनाप्रमाणे तुम्हाला सांगतो. मी एक उग्र स्वरूपी दुर्जन पाहिला, तो आपल्या जागी विस्तारलेला होता आणि मी त्याच्या जवळून गेलो तर त्याचा मागमूस सुद्धा राहिला नाही. देवाला आमची प्रकृती माहित आहे. म्हणजे आम्ही जास्त आमच्या प्रकृतीपेक्षा, आमच्या योग्यतेपेक्षा, आमच्या पात्रतेपेक्षा, आमच्या ताकदीपेक्षा जेवढं प्रभूनं आम्हाला दिलं त्याच्यापेक्षा अधिक बनण्याचा प्रयत्न करतो. त्यास तो काय म्हणतो? तू माती आहेस. तू लक्षात ठेव, माती आहेस. आणि मग ज्यास आम्हाला कळतं माती आहे ना, त्यास मातीच्या पात्राला जसं सांभाळावं लागतं ना, तसं आम्हाला पण स्वतःला सांभाळावं लागतं. का तर कधी धक्का लागेल, कधी फुटेल सांगता येत नाही हो. आज आम्ही बसलोय, एकमेकाशी बोलतोय, देवाच्या कृपेनं आम्ही सुरक्षित आहोत. देवाच्या कृपेनं आमच्या भोवती देवाचं संरक्षण आहे. परंतु या मातीला देव अजून पण ताकद पुरवत आहे, म्हणून माती देवाच्या घरामध्ये देवाचं गौरव करत आहे. पण मूळ मुद्दा काय? नुसतं माती म्हणूनच प्रभूने या जगामध्ये आम्हाला ठेवलं का? फक्त आम्ही मातीच आहोत का? मग तिथं असं लिहिलंय, तो कोणाला त्यानं शोभेचं पात्र म्हणून जागा दिली, कोणाला त्यानं माठ म्हणून कुठं तरी ठेवलेलं आहे, कोणाला त्यानं चहा प्यायचं आणि वाटी असावी तशी बनवलेली आहे. पण प्रत्येकाची क्वालिटी आहे. प्रत्येक गोष्ट आवश्यक आहे. नुसतं फ्लॉवर पॉट म्हणून आणि तो स्टेजवरती असावा असं पण नाही आहे. नुसतं माठ म्हणून कोणाला तरी पाणी पाजावं याच्यासाठी सुद्धा नाही. या मातीपासून देवानं वेगवेगळी पात्र बनवली आणि त्या पात्रातली ताकद म्हणजे त्याची प्रकृती, त्याची ताकद, त्याचं सामर्थ्य, ते सामर्थ्य काय फक्त प्रभूला माहिती. प्रिया